तन्वीज किचन डायरीज आपल्या सर्वांसोबत शेअर करणार आहे ब्रोकोलीपासून बनवलेला नवीन नाश्ता। आपण भोपळ्याचे काकडीचे घारगे खाल्लेत। आज आपण ब्रोकोलीचे घारगे कसे करतात ते पाहूया। एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवावे। पाण्याला उकळी आली की त्यामध्ये 1 चमचा हळद, 2 चमचा मीठ घालावे व गॅस बंद करावा। पण त्यापूर्वी हॅलो एव्हरीवन, मी तन्वीज किचन डायरीजमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते। आता या पाण्यामध्ये आपण मीडियम साईज कट केलेली ब्रोकोली, 4 ते 5 बटाटे, 1 ते 2 टोमॅटो ॲड करावेत व 15 मिनिटे झाकून ठेवावे। 15 ते 20 मिनिटांनंतर ब्रोकोली, बटाटे व टोमॅटो मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावेत, फाईन पेस्ट करून घ्यावी। हे वाटण आपण एका कढईमध्ये किंवा पॅनमध्ये काढून घ्यावे। त्यामध्ये 2 कप शेवया, 1 कप रवा, 1 कप गव्हाचे पीठ ॲड करावे व चांगले मिक्स करून घ्यावे। यामध्ये आपण मसालेही ॲड करणार आहोत। आपण यामध्ये 1 चमचा मालवणी मसाला, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला ॲड करून घेतला आहे। यामध्ये 1 चमचा मीठ ॲड करून हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्यावे व 5 ते 7 मिनिटं शिजवून घ्यावे किंवा स्टीम द्यावी। मी येथे मायक्रोवेव्हमध्ये मायक्रो मोडवर 5 मिनिटे स्टीम देऊन घेणार आहे। स्टीम देऊन झाल्यानंतर हे मिश्रण चांगले मिक्स करून घ्यावे व थंड करायला ठेवावे। थंड झाल्यावर एका परातीमध्ये हे मिश्रण एकत्र करून चांगले मळून घ्यावे। थोडे थोडे तेल हाताला लावून मळून घ्यावे। याचा एक डो बनवून घ्यावा। तयार डोचे मीडियम साईज गोळे बनवून घ्यावेत आणि चपातीप्रमाणे लाटून घ्यावेत। याच्या पुऱ्या बनवून घ्याव्यात। एका कढईमध्ये तेल गरम करावे व सर्व घारगे एक एक करून तळून घ्यावे। खमंग खुसखुशीत घारगे तयार झाले। टम्म फुगलेले घारगे आठवडाभर तरी व्यवस्थित राहतात। सॉस चटणी बरोबर खायला द्यावेत। आपल्याला ही रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा व तन्वीज किचन डायरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपीसोबत नव्याने पुन्हा भेटूच। तोपर्यंत गुड बाय। थँक्स फॉर वॉचिंग।